तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एक्सट्रुशन म्हणजे काय आणि एक्सट्रुटरी प्रोडक्ट्स कोणते कोणते असतात हे आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्सट्रुटरी जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये कोणते कोणते असतात म्हणून सांगितले तर की ऑर्गॅनिक असतात, इनऑर्गॅनिक असतात, स्पाइसेस वेस्ट मटेरियल असतात, लिक्विड असतात, CO2 असतात. हे जे गॅसेस वगैरे आहेत हे काय असतात एक्सट्रुटरी प्रोडक्ट्स असतात. ते आपण काय करतो आपल्या बॉडीमध्ये बॉडीमधून काय करतो एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत की वेस्टेज जे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते कोणते आहेत. नायट्रोजिनियस वेस्ट. ठीक आहे. नायट्रोजिनियस वेस्ट आहे. याच्यामध्ये कोणते कोणते नायट्रोजिनियस वेस्ट असतो तर पहिला आहे अमोनिया, दुसरा आहे युरिया, थर्ड वन आहे यूरिक acid. These three are nitrogenous waste material we are extract from the body. Okay. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नायट्रोजनस वेस्टेज असेल किंवा वेस्ट प्रोडक्ट्स जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये कसे तयार होतात. म्हणजे आपण काय काय खातो की फूड वगैरे खातो. फूड सोर्सेस बघू पहिला. फूड सोर्सेस. ठीक आहे. फूड सोर्सेस कोणते कोणते असतात की जे की आपण काय करतो खातो. कार्बोहायड्रेट्स, सेकंड वन आहे फॅट आणि थर्ड वन आहे कोणते आहे प्रोटीन्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हे जे दोन आहेत वरचे कोणते कोणते कार्बोहायड्रेट आणि फॅट. दीज टू आर स्टोर इन टू बॉडी. हे कुठे स्टोअर इन बॉडी. हे कुठे आपण साठवून ठेवू शकतो बॉडीमध्ये जर हे एक्सेस अमाऊंट मध्ये झाले तर. काय सांगितलं आपण जे अन्न खातो. आता आपण ह्युमन न्यूट्रिशन पाहिलेलंच आहे. ह्युमन न्यूट्रिशन मध्ये आपण काय बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये जे आपण अन्न खातो ते जे आहे त्याच्यापासून आपलं काय होतं की मेटाबॉलिझम ऑल बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्या खाण्यापिण्यावरतीच डिपेंड असतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं की आपण कार्ब्स पण खातो आणि फॅट मटेरियल पण खातो. तर याच्यामध्ये जर समजा जास्त प्रमाणात आपण फॅट खाल्लं किंवा जास्त कार्ब्स आपण खाल्ले तर काय होतात ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहतात. ठीक आहे. ते आपल्या बॉडीमध्ये कसे राहतात स्टोअर राहतात. बट प्रोटीन दे डू नॉट स्टोअर इन बॉडी. ते आपल्या बॉडीमध्ये काय होत नाही स्टोअर होत नाही. मग काय होतं प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर अमायनो ऍसिड मध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. What is meant by protein? What is meant by protein? Protein is the longest chain of amino acid. The one molecule, then second molecule, then third molecule is the longest chain of amino acid that form the proteins. Proteins हे कशाचे बनलेले असतात अमायनो ऍसिडचे बनलेले असतात. ते अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. कोण तर प्रोटीन. म्हणजे प्रोटीनचं काय होतं ब्रेकडाऊन होतं. ते जे ब्रेकडाऊन होतं त्याला काय म्हटलं जातं डी अमायनेशन असं म्हणतात. काय म्हटलं जातं याला डी अमायनेशन असं त्याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की काय आहे नायट्रोजन वेस्ट. नायट्रोजन वेस्ट कोणता आहे पहिला अमोनिया आहे. अमोनिया आहे पहिला. म्हणजे काय आहे जे ऑर्गॅनिझम अमोनिया एक्सक्रीट करतात त्या ऑर्गॅनिझमना म्हटलं जातं अमायनोटेलिझम असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. आपण काय काय बघितलं आता तर फूड बघितलं. कोणतं फूड आपण खातो कार्बोहायड्रेट फॅट आणि प्रोटीन्स खातो. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये काय होतात स्टोअर राहतात आणि प्रोटीन्स जे आहेत प्रोटीन स्टोअर राहत नाहीत. जर जास्त प्रमाणात झालं तर त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं अमायनो ऍसिड्स मध्ये होतं. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर डी अमायनेशन असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे काय होतात त्यांचं एक्सक्रीशन होतं आणि ते काय होतात आपल्या बॉडीमधून थ्रू आउट होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पॉइंट बघणार आहे
अमिनो टेलिझम. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे तर अमानोटेलिझम. अमोनोटेलिझम जो आहे, अमोनोटेलिझम हा जो आहे तो काय इलिमिनेट करतो, अमोनिया जो आहे तो काय करतो, इलिमिनेट करतो. असे ऑर्गॅनिझम की जे अमोनिया एक्सक्रीट करतात त्यांना काय म्हटलं जातं, अमोनोटेलिझम असं म्हटलं जातं. Organisms excretes ammonia is called as a अमोनोटेलिझम. अशा ऑर्गॅनिझमला म्हणजे काय म्हणतात, जे ऑर्गॅनिझम अमोनिया एक्सक्रीट करतात त्यांना काय म्हटलं जातं, अमोनोटेलिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, ऑर्गॅनिझम काय एक्सक्रीट करतात, अमोनिया एक्सक्रीट करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा अमोनिया हा जो आहे तो कसा असतो, NH3. तर याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये अमोनिया कसा तयार होतो हे आपण बघू. ठीक आहे. अमोनिया कसा तयार होतो, आपण काय खातो तर प्रोटीन खातो. ठीक आहे. प्रोटीन कशाचा बनलेला असतो, अमायनो ऍसिडचा बनलेला असतो. जर तुम्ही बायोमॉलिक्युल्स चॅप्टर बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला काय आहे तर ठीक आहे. कोणता असतात, कार्बन, कार्बनला कार्बोक्सिल ग्रुप, हायड्रोजन आयन्स आणि NH2 ग्रुप हा अटॅच झालेला असतो. हा जो NH2 ग्रुप आहे तो काय होतो, रिमूव्ह होतो. ठीक आहे. काय होतो, रिमूव्ह होतो. आणि हा जो आहे H+ आयन सोबत कंबाईन होतो आणि आपल्या बॉडीमध्ये काय होतं, NH3 मॉलिक्यूल फॉर्म होतात. म्हणजे काय तयार होतो आपल्या बॉडीमध्ये, अमोनिया. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये काय होतात, तयार होतात. आता हा जो अमोनिया जो आहे तो कसा असतो, हायली टॉक्सिक असतो. हा कसा असतो, हायली टॉक्सिक असतो. हा जो आहे तो इमिजिएटली आपल्या बॉडीमधून काय केला पाहिजे, एक्सक्रीट केला पाहिजे. आता असे ह्या अमोनियाला एक्सक्रीट होण्यासाठी खूप प्रमाणामध्ये पाण्याची गरज असते. याच्यामध्ये काय सांगितलं की हा जो अमोनोटेलिझम ऑर्गॅनिझम म्हणजे काय, दीज ऑर्गॅनिझम्स एक्सक्रीट द अमोनिया. हे काय एक्सक्रीट करतात तर अमोनिया एक्सक्रीट करतात. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं की अमोनिया आपल्या बॉडीमध्ये कसा तयार होतो, आपण जे खाल्लेलं प्रोटीन असतं, प्रोटीन काय होतं, डिअमायनेशन होतात. डिअमायनेशन होतं म्हणजे काय, अमायनो ग्रुप्स जे आहेत, म्हणजे प्रोटीन हे कशापासून बनलेलं असतं, लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ऍसिडचे बनलेले असतात. असं तुम्ही अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला बघितला, अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला बघितला तर हा असा आहे. याच्यामध्ये कोणता ग्रुप जो आहे तो इलिमिनेट होतोय, NH2 हा जो ग्रुप आहे तो इलिमिनेट होतोय. हा NH2 ग्रुप सोबत कोण रिॲक्ट होतं तर H+ आयन्स ऍड होतात आणि ह्याच्यापासून काय फॉर्म होतो तर अमोनिया हा तयार होतो. आता हा जो अमोनिया जो बॉडीमध्ये तयार झालेला आहे तो कसा असतो, हायली टॉक्सिक असतो. खूप जास्त प्रमाणात टॉक्सिसिटी असते. त्याच्यामुळे हा पटकन काय केला पाहिजे तर आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट केला पाहिजे. आणि याला एक्सक्रीट करण्यासाठी खूप प्रमाणामध्ये काय लागतं, पाणी लागतं. ऑलमोस्ट 1 ग्रॅम ऑफ अमोनिया जर एक्सक्रीट करायचा असेल तर ह्यासाठी 300 ते 500 ml इतकं काय लागतं, वॉटर लागतं. ठीक आहे. काय सांगितलं, जर 1 ग्रॅम ऑफ अमोनिया हा जर तुम्हाला एक्सक्रीट करायचा असेल तर त्यासाठी किती वॉटर लागतं तर 300 ते 500 ml आपल्याला वॉटर लागतं. आता ह्याच्यामध्ये एवढे समजलं. ह्याच्यामध्ये काय सांगितलं परत एकदा बघा. आपण काय बघतो तर एक्सट्रुशन बघतो. एक्सट्रुशन मध्ये लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे, एक्सट्रुटरी प्रोडक्ट्स पाहिलेले आहेत. एक्सट्रुटरी प्रोडक्ट्स म्हणजेच काय, आपण वेस्ट मटेरियल कोणते कोणते आहेत आणि ते आपण एक्सट्रूट करतो हे पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये नायट्रोजनस बेसिस ऑफ
जे नायट्रोजनस वेस्ट आहे ते कोणते कोणते आहे, अमोनिया आहे, युरिया आहे, युरिक ऍसिड जे आहेत ते आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण बघतोय कोणता आहे, अमोनोटेलिझम आहे. अमोनोटेलिझम म्हणजे काय की the organisms excrete the ammonia outside the body, त्याला काय म्हटलं जातं, अमोनोटेलिझम असं म्हटलं जातं. अमोनोटेलिझम हा जो आहे तो काय एक्सक्रीट करतो, अमोनिया जो आहे तो एक्सक्रीट करतो. तर अमोनिया एक्सक्रीट कसा करतो, आपल्या बॉडीमध्ये अमोनिया पहिल्यांदा तयार कसा होतो हे आपण बघितलं. कसा तयार होतो तर जे आपण खाल्लेलं प्रोटीन आहे, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं. प्रोटीन म्हणजेच काय असतं, लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ऍसिड्स असतात. ठीक आहे, अमायनो ऍसिड्स ज्या आहेत त्या अमायनो ऍसिड्सचं हे जे अमायनो ऍसिड दाखवलेला आहे त्याच्यामधला कोणता ग्रुप इलिमिनेट होतो तर NH2 हा ग्रुप जो आहे तो काय होतो, इलिमिनेट होतो. आणि NH2 ग्रुप हा कुणासोबत ऍक्ट होतो तर H+ आयन सोबत ऍड होतात आणि त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अमोनिया मध्ये होतं. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये काय तयार होतं तर अमोनिया तयार होतो. ठीक आहे, आता हा जो अमोनिया आहे तो कसा असतो, हायली टॉक्सिक असतो. जर 1 ग्राम अमोनिया आपल्या बॉडीमधून एक्सट्रीट करायचा असेल तर त्याला किती वॉटर लागते, 1 ग्राम अमोनियाचं एक्सट्रीट करायचं असेल तर 300 ते 500 ml इतकं काय लागतं, त्याला वॉटर लागतं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा असे कोणते ऑर्गॅनिझम आहेत की ते काय करू शकतात, अमोनिया एक्सट्रीट करू शकतात. आता ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत हे काय करतात, मोस्टली अमोनिया जो आहे, अमोनिया काय करतात, एक्सक्रीट करतात. ठीक आहे, टेरेस्ट्रियल ॲनिमल्स जे आहेत ते अमोनिया एक्सक्रीट करत नाही. ठीक आहे, का, कारण की त्यांच्या एक्सक्रीशनसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये काय लागतं तर पाणी लागतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. आता ह्याच्यामध्ये हाच मधला आहे अमोनोटेलिझम मधला. आता अमोनोटेलिक आणि अमोनोटेलिझम मध्ये फरक काय आहे, एक्सक्रीशन ऑफ अमोनिया, जे ऑर्गॅनिझम एक्सक्रीशन करतात अमोनिया ते काय म्हणतात अमोनोटेलिझम. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय की ते ऑर्गॅनिझम काय एक्सक्रीट करतात, NH3 एक्सक्रीट करतात, त्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम असं म्हटलं. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की 1 ग्राम ऑफ अमोनिया एक्सट्रीट करण्यासाठी 300 ते 500 ml काय लागतं, पाणी लागतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं, ॲक्वॅटिक, मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत ते काय असतात, याच्यामध्ये अमोनिया जे आहे ते जास्त प्रमाणात एक्सट्रीट करतात. याच्यामध्ये बघा हायड्रा, अमिबा हे जे आहे हे काय करतात, अमोनिया जो आहे अमोनिया काय करतात, एक्सट्रीट करतात. आणि हा जो अमोनिया जो आहे तो अमोनिया कसं एक्सट्रीट करतात, बॉडी सरफेस च्या थ्रू काय करतात, त्यांचं एक्सक्रीशन होतं. आणि हे जे एक्सक्रीशन आहे ते सिंपल डिफ्युजनच्या थ्रू काय होतं, त्यांचं एक्सक्रीशन होतं. अशा प्रकारे काय होतं, पहिलं हे एक्झाम्पल आहे कशाचं आहे की अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम कोणता आहे तर हायड्रा आणि अमिबा आहे. हा कसा एक्सक्रीट करतो, काय एक्सक्रीट करतो तर अमोनिया एक्सक्रीट करतो. आणि कसा एक्सक्रीट करतो, बॉडी सरफेसच्या थ्रू काय करतो, त्यांचं एक्सक्रीशन होतं. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे सेकंड वन, अर्थवर्म, प्लॅनेरिया,
तोडपोल. ठीक आहे. हे जे आहेत हे काय करतात तर अमोनियाचं एक्सक्रीशन करतात. हे पण काय आहे, हे काय करतात, अमोनिया जे आहे ते एक्सक्रीट करतात. आणि हे एक्सक्रीशन कसं होतं, विथ द युरिन. युरिनच्या थ्रू काय करतात, अमोनिया जो आहे तो अमोनिया काय करतात, एक्सक्रीट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन एक्झाम्पल आहे बोनी फिशेस. बोनी फिशेस पण काय करतात, अमोनियाचं एक्सक्रीशन करतात. आणि अमोनियाचं एक्सक्रीशन कसं करतात, गिल्सच्या थ्रू काय करतात, ह्यांचं एक्सक्रीशन होत. आता ह्यांचं एक्सक्रीशन कसं होतं बघा, ह्याच्यामध्ये NH3 हा जो अमोनिया आहे ह्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं तर NH4 ह्याच्यामध्ये कन्वर्जन होतं, अमोनियम आयन्स मध्ये ह्यांचं काय होतं, कन्वर्जन होतं. ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं, हे जे अमोनिया जे आहे ते बॉडीच्या थ्रू काय होतं, एक्सक्रीट होत. ठीक आहे. काय सांगितलं, मोनोटेलिझम. मोनोटेलिझम म्हणजेच काय आहे, एक्सक्रीशन ऑफ अमोनिया. ठीक आहे. अमोनिया काय केला जातो, एक्सक्रीट केला जातो. हा कसा असतो, हायली टॉक्सिक असतो. ठीक आहे. 1 ग्रॅम ऑफ अमोनिया एक्सक्रीट करण्यासाठी 300 ते 500 ml काय लागतं तर पाणी लागतं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ असले ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते अमोनिया एक्सक्रीट करू शकतात. ॲक्वॅटिक ॲनिमल्स काय करतात, एक्सक्रीट करतात. काय एक्सक्रीट करतात तर अमोनिया हा एक्सक्रीट करतात. ठीक आहे. आणि अमोनिया आपल्या बॉडीमध्ये कसा तयार होतो, कसा तयार होतो मी सांगितलं, हा काय असतो, हा अर ग्रुप, हा कार्बोक्सिलिक ग्रुप, हा आहे तो H ग्रुप, हा आहे तो NH ग्रुप. कोणता ग्रुप रिमूव्ह होतो, हा NH2 ग्रुप जो आहे तो काय होतो, रिमूव्ह होतो. त्याच्यामध्ये कोण ऍड होतात, H+ आयन्स ऍड होतात. आणि हे काय फॉर्म करतात, अमोनिया काय करतात, फॉर्म करतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये, ॲनिमलच्या बॉडीमध्ये काय तयार होते, अमोनिया तयार होते. ठीक आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, अमायनो ऍसिडचा फॉर्म्युला आहे. अमायनो लॉंगेस्ट चेन ऑफ अमायनो ऍसिड म्हणजेच काय, प्रोटीन. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रोटीन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये काय होत नाही, स्टोअर होत नाही. आपल्या बॉडीमधून ते काय होतात, पटकन इलिमिनेट होतात जर जास्त प्रमाणात झाले तर. तर असे आपण बघितले. त्याच्यानंतर काय पॉइंट बघितला, अमायनोटेलिक ऑर्गॅनिझम. हा कोणता आहे, अमायनोटेलिक ऑर्गॅनिझम. म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ते काय रिमूव्ह करतात, अमोनिया काय करतात, रिमूव्ह करतात. त्याच्यामध्ये पहिला बघितला तो कोणता आहे, हायड्रा आणि अमिबा. हायड्रा आणि अमिबा आहे. त्याच्यामध्ये हायड्रा पण पाण्यामध्ये असतो, अमिबा पण आहे तो पण काय असतो, पाण्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये हे काय करतात, NH3 तर हे जे आहे ते रिमूव्ह करतात. कसं करतात तर आपल्या बॉडीच्या थ्रू काय करतात, अमोनिया एक्सक्रीट करतात. ठीक आहे. अर्थवर्म आहे, प्लॅनेरिया आहे, टोडपोल आहे. टोडपोल म्हणजे कोणत्या स्टेज असतो, ऍट द लार्वा स्टेज जो असतो तो जो आहे हा काय करतो, हा काय एक्सक्रीट करतो तर अमोनिया जो आहे तो एक्सक्रीट करतो. कसा एक्सक्रीट करतो, युरिनच्या थ्रू काय करतो, अमोनिया जो आहे तो एक्सक्रीट करतो. लास्ट वन आहे कोणता आहे, बोनी फिशेस आहेत. हे जे फिशेस आहे ते काय करतात, अमोनिया जो आहे तो एक्सक्रीट करतात. आणि कसे एक्सक्रीट करतात, विथ द हेल्प ऑफ द गिल्सच्या सहाय्याने काय करतात, त्यांचं एक्सक्रीशन करतात. ह्यांच्यामध्ये काय सांगितलं तर हे काय करतात तर NH3 प्लस H+ आयन्स कॉम्बिनेशन होतं, कंबाईन होतात आणि ते काय फॉर्म करतात, अमोनियम आयन्स जे आहेत ते काय करतात, फॉर्म करतात. ठीक आहे. तुम्हाला हा पॉइंट समजलेला आहे का, मोनोटेलिझम हा पॉइंट आता आपण बघितलेला आहे, एक्सक्रीशन आहे ऑस्मोरेग्युलेशनच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. थँक्यू.